हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर सॉरी मी एवढ्यामध्ये तुम्हाला काही ब्लॉग वगैरे नाही टाकला, काही शॉर्ट व्हिडिओ नाही टाकले, तर काही छोटे मोठे अपडेट नाही टाकले की काही सोमवार माझे झाले त्याची पण मी अपडेट नाही टाकली, त्याच्यासाठी सॉरी. तर माझा आज 14वा सोमवार आहे. 2-3 सोमवारी पण मी अपडेट नाही टाकली. मला टाकायची कसं स्त्रियांना एकच काम नसतं, सगळं बघावं लागतं, बरोबर की. ज्या लेडीज असतात घरामध्ये असतात त्यांना सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यामुळं काही गोष्टी मला जमल्या नाही, काय टाकायला पण जमलं नाही. मी दरवेळेस मला हेच बोलते की मी आज हे टाकेल, मी ते टाकेल, पण मला टाकायलाच जमत नाही. जेव्हा टाकायची काही वेळ येते, काही ना काही प्रॉब्लेम येत असतात किंवा काही ना काही काम येत असतं, काही ना काही चालूच असतं लेडीजमध्ये. अशा बऱ्यापैकी लेडीज आहे तर त्यांच्यामागं एक काम नसतं. घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची, बाहेरचं कामाचं बघायचं, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यामुळं काही जमत नाही. तर माझा आहे आज 14वा सोमवार. त्यावेळी 4-5 सोमवार कसे गेले चांगलेच गेले, पण मला टाईमच नाही जमला. टाईम म्हणजे काही काम नव्हतं शक्यतो, आपलंच घरातलं काम, पण नाही जमलं. खरं तर वेळ काढून सगळ्या गोष्टीची अपडेट दिली पाहिजे, हे नक्की केलं पाहिजे. तर मी तुम्हाला म्हणते दरवेळेस की मी प्रयत्न करल सगळ्या छोट्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या गोष्टीच्या अपडेट देत राहील, पण मग नंतर काहीतरी विसरून जाते किंवा लक्षात राहत नाही, काय नाही. ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. खरं तर ज्या आपण यूट्यूब फॅमिलीला आपण सगळ्या गोष्टीची अपडेट दिली तर ती दिलीच पाहिजे रोजच्या रोज, की आपण काय करतो आहे, आपल्या कसा दिवस गेला, काय केलं, आणि सगळ्या गोष्टीची अपडेट दिलीच पाहिजे. मी तर काही दिलीच नाही एवढ्यामध्ये. बऱ्यापैकी भरपूर दिवस झाले आणि थोडे प्रॉब्लेम्स पण चालू होते. प्रॉब्लेम तर प्रत्येक स्त्रियांच्या मागं चालूच असतात. एकही लेडीज अशी नाही का तिच्या मागे प्रॉब्लेम नाही. एकही जिचं लग्न झालं की तिच्यामागे काही ना काही कामाचा प्रॉब्लेम, मुलांचा प्रॉब्लेम, घरातल्या प्रत्येक गोष्टीचं काही ना काही चालू असतं. एक तर मग टाईम मिळत नाही, प्रॉब्लेम नसतो तर चला टाईम मिळत नाही, की आता आपण काय टाकायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं. तर प्रत्येक स्त्रियांच्या मनात हा शब्द म्हणजे प्रत्येक स्त्रियांची ही गोष्ट आहे की त्यांना टाईम मिळत नाही, की आज हे केलं, उद्या काय करायचं, काय नाही करायचं. त्या गोष्टीचा सगळ्यांनाच असतं की आज हे काम आहे बाबा, उद्या ते काम आहे, रोज काही ना काय चालू असतं. मग असं वाटतं का जाऊ द्या, आता नाही टाकलं तर आपलं हे दखून जाईल, पण जे नाही केलं ते कसं काय दखणार, ते तर करावंच लागेल आपल्याला. त्याच्यामुळे मला काही गोष्टी जमल्या नाही टाकायला, तर मी प्रयत्न करत दरवेळेस टाकायच्या आणि दरवेळेस व्हिडिओ बनवायचा पण प्रयत्न करत, तुम्हाला अपडेट द्यायचा पण प्रयत्न करत. मला माहिती का मित्रांनो, मला असं वाटतं, मित्रांनो मैत्रिणींनो, मला असं वाटतं की रोज छोट्या गोष्टीचे अपडेट द्यावं. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एकदम आनंदी राहावं, आनंदी खुश राहावं. खुश तर आहेच मी, त्याच्यात काही हे नाही आहे, पण जी व्यक्ती खुश असते तिच्यामागं काहीतरी कामाचं असतं किंवा काही टेन्शन असतं किंवा काही, सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि काही लेडीजलाच नाही, दोघांना पण बघावं लागतं. पण मग काही ना काही असतं का आपल्याला असं वाटतं का आज हे करावं, आज ते करावं, आज बोला, म्हणजे सगळ्या गोष्टीचे अपडेट द्या, असं खूप वाटतं, पण मग विसरून जातं. बरं जाऊ द्या, तुमच्याकडचे मला कमेंट करून सांगा की कुठून तुम्ही माझे ब्लॉग बघताय, कुठून मला सांगा की तुम्ही इथून बघताय का, कोणत्या गावावरून, कोणत्या शहरातून बघताय मला, तुम्ही माझे ब्लॉग बघताय. आणि तुमच्याकडचा पाऊस कसा आहे ते सांगा, कारण की इथं खूप पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून, वातावरण खूप आहे. आणि शक्यतो माझे बऱ्यापैकी सोमवार 10 ते 11 सोमवार माझे, 10 ते 11, 12, 13, 14, 10 ते 11 सोमवार माझे उन्हाळ्यामध्ये गेले. ऊन होतं म्हणून मला काही वाटत नव्हतं. आता थंडीमध्ये मला असं म्हणजे
पावसामध्येच पूजा करावी लागेल. चांगली गोष्ट आहे पावसामध्ये केलेली, एकदम मस्त असतं. पण मग आता मला पावसामध्ये करावं लागेल. आता पावसाळा लागला आहे तर मला पावसाळ्यामध्ये करावं लागेल. तर मी अजून पण तुम्हाला सांगते, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची मी अपडेट देत राहीन. काय कसं काय सगळं अपडेट देत आहे. आपली पूजा बरोबर माझून झालेली आहे. मी संध्याकाळी वाटलंच तर त्या पूजेचा परत एक छोटासा व्हिडिओ किंवा फोटो टाकेल. काहीतरी जमलं तर टाकेल, कारण की आज मला दुपारी पूर्ण कपडे म्हणजे साडी वगैरे घालून सर्व पूजा करायची. त्याच्यानंतर माझी काय हालत होती मला माहितीच नाही, कारण की त्याच्यानंतर खूपच भयंकर होऊन जातं. तर आता मी दुपारी साडी वगैरे बदलून त्यानंतर मी पूजाला जाणार. तिथं पावसातच जर ओली झाली मी, तर मग मला तिकडून घरी आल्यानंतर काय हाल होते काय माहिती नाही मला. आणि त्यानंतर मी तुम्हाला टाकू पण नाही शकणार. नाही जमलं तर मी पुढं तुम्हाला सोमवारी नक्की टाकेल. तर आपलं उद्या पण छोटं मोठं जे बी असेल त्याची पण मी तुम्हाला अपडेट टाकेल. तर कसं करणार आहे काय करणार त्याची पण अपडेट मी तुम्हाला नक्कीच टाकेल. आणि राहिली गोष्टी, आपण छोट्या छोट्या जे शॉर्ट्स व्हिडिओ काढतो आहे त्याच्यावर पण मी थोडंसं लक्ष देईन. त्याच्यावर पण मी काढायचा प्रयत्न करेन. कारण कसं होतं माहिती का, आपण काही गोष्टीला ब्रेक देतो ना तर ते ब्रेकच राहून जातं. काही गोष्टीचं कामाचं तो ब्रेक देतो ना आपण, नाही दिला पाहिजे. काहीही अडचण असो आपण कोणत्याच कामाला कोणत्याच गोष्टीला ब्रेक देऊ नये. ते आटपूनच राहतो, ते होत नाही डबल. त्याच्यामुळे मी थोडा प्रयत्न करत टाकायचा. तिथपर्यंत आलेली आहे. आज माझे सबस्क्रायबर 49 झालेले आहे. त्याच्यामुळे मी अजून वाढवे आणि अजून मी प्रयत्न करत छोट्या गोष्टीचा. जे बी माझे ब्लॉग वगैरे बघताय, ज्यांना बी माझे ब्लॉग वगैरे आवडत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा कुठून बघताय काय बघताय. आणि मी अजून प्रयत्न करत पुढे तुम्हाला अपडेट द्यायचा. सगळ्या गोष्टी कुठून काय सगळ्या गोष्टीची मी अपडेट द्यायचा प्रयत्न करत. आणि तुमच्याकडचा पाऊस कसा चालू आहे ते सांगा मला, कारण की आमच्याकडं खूप चांगलाच पाऊस चालू आहे. त्या पावसामुळे मला काहीच सुधरत नाही. तर मी काय करू, कसं करू, ती पूजा कशी करू, काय करू, मला काहीच सुधरत नाही. तर आता होतं आहे श्रावण सुरू. तर श्रावणमध्ये बाबांचा खूप छान म्हणजे बाबांचाच महिना असतो. तर ह्या महिन्यात 3 सोमवार येतात. तर 3 सोमवारमध्ये तुम्ही कधीही 16 सोमवार करू शकता. 16 सोमवार करून बघा. त्यांची खूप 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 म्हणजे खूप फल असे भारी देताना ते खूप म्हणजे मला जाणवलं. तर तुम्ही करून बघा. आता सुरू होतं आहे 16 म्हणजे सोमवार, श्रावणमध्ये सोमवार सुरू होत आहे. ज्याची इच्छा असेल त्यांनी सुरू करा. ते परीक्षा पण खूप देतात, खूप अति परीक्षा देतात, पण त्याच्यापेक्षा जास्त फळ देतात. म्हणजे मला अनुभव आलेला आहे, मला जाणीव आलेली त्यांची. कारण मी जेव्हा पण मी त्यांची पूजा करायला बसते किंवा काही जप करायला बसते तर माझ्या आपोआप डोळ्यात पाणी येतं. काय येतं माहिती नाही मला, पण येतं. कसं आहे हे बघा, त्यांचं असं आहे की काही गोष्ट नका तुम्ही फुलाची पाकळी करा, पण मनापासून करा, मन साफ ठेवून करा. ते नक्कीच फळ देते आणि खूप चांगले त्यांचे खूप 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 अनुभव आलेले मला काही गोष्टींचा. खरंच खूप छान आहे. तर ज्याची पण इच्छा असेल त्यांनी सुरू करा. मी तर म्हणते सुरूच करा. जी लेडीज असेल घरामध्ये, ज्याला काही गोष्टींना दुःख आहे, काही गोष्टींचं सुखी संसार बघायचा असेल, काही गोष्टीचं जर काय असेल तर सुरू करा बाबांचं. बाबा खूप फळ देतात, छान फळ देतात. ते परीक्षा घेतात पण फळ पण खूप छान देतात. तर माझी जी इच्छा आहे, ज्या बी मला लेडीजने ज्यांनी बी मला सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यांनी 16 सोमवार करा. आता माझा आजचा 14 सोमवार आहे. मला काहीतरी गोष्टीचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल का काय बाबांचं फळ असतं. खूप कडक हे करतात. म्हणजे परीक्षा तर बघतात पण खूप छान फळ देतात. तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला असेच छोटे अपडेट देत राहीन. आणि आपण काही
मी माझं तर चालू होतं की छोट्या आपल्या जी रेसिपी वगैरे मी तुम्हाला मागेच बोलली होती, माझ्याच त्याच्यात अपडेट दिली होती की मी तुम्हाला रेसिपी वगैरे टाकेल. तर मी रेसिपी टाकायचा पण प्रयत्न करणार आहे, मी शॉर्टकट व्हिडिओ काढायचा पण प्रयत्न कारण मी आता एकदम माइंड फ्रेश करून काम करणार. तर जे माझे मित्रमैत्रिणी बघत असतील त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. तर ते माझे ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे बघता मला असंच आनंद देत राहा, माझ्या चॅनलला असंच ग्रो करा आणि असंच मला पुढं न्या. माझं तुमचं चांगलं हो, तुमच्या मागे माझं चांगलं हो, बस माझी एवढीच इच्छा आहे. बाय. आपण बोलू नेक्स्ट ब्लॉग. बाय.